पहिली गोष्ट ही की वारकऱ्यांमध्ये भेदभाव नाही. बरोबर. आता 28-29ला 28 तारखेला तुकाराम महाराजांचं घेऊन प्रस्थान होणार आहे. हो. 29 तारखेला आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान होणार आहे. 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांचं प्रस्थान झालं. मुक्ताईनगरहून मुक्ताबाई महाराजांचं प्रस्थान झालं. हळूहळू आता हे सगळे बरोबर सोहळे वारकरी लाखोंच्या संख्येने आता पंढरपूरमध्ये दाखल होणार. समाजाने स्वीकारलेलं हे वारकरी संचित आहे की त्यांना इथे कळालं की इथं आपल्याला आपलं म्हणणार कुणी नाही. बरोबर. म्हणजे साधी गोष्ट सांगू का, सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर जिंदरेकमध्ये बरोबर. इथे भेदच अजिबातच नाही. म्हणजे जेव्हा आपण वारीची वाटचाल करतो तेव्हा स्त्री असो पुरुष असो हे प्रत्येकाला माऊली असं म्हणतात. बरोबर. तुम्ही मला उमेश दादा म्हणणार नाही, मी तुम्हाला मयुरेश दादा म्हणणार नाही. अहो माऊली जरा चालता का पुढे, अहो माऊली जरा पाणी देता का. बरोबर. आणि म्हणजे हा जो शब्द आहे हा